नमस्कार, कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण पनीर बटर मसाला बनवणार आहोत. तर जसं की ही भाजी स्पेशली लहान मुलांची फेवरेट असते, कारण यामध्ये आपण जास्त ही भाजी तिखट बनत नाही किंवा बटर किंवा काजूची पेस्ट वगैरे घालतो, तर त्यामुळे भाजीचा तिखटपणा थोडासा कमी असतो. त्यामुळे स्पेशली लहान मुलांना ही भाजी खूप आवडते. तर आज आपण धाब्यावरती जशी बनते किंवा हॉटेलमध्ये जशी बनते तशी भाजी बनवण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. तर रेसिपी आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी काही फ्रेश पनीर घेतलं होतं, त्याला 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं आणि त्याला क्यूबमध्ये कट करून घेतलेलं होतं. त्यानंतर आता तव्यावरती थोडंसं तेल घालून त्यामध्ये थोडंसं बटर ॲड करून घ्यायचं आहे. खरं तर आता इथे आपण पनीर फक्त बटरमध्ये फ्राय केलं तरीही चालेल, पण बटर पटकन जळतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल ॲड करावं लागेल. तुम्ही फक्त बटरमध्येही पनीर फ्राय केलं तरीही चालेल, पण बटर जळलं पाहिजे नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर आता इथे बटर आणि तेल छान गरम झालं की आता आपल्याला पनीरला पूर्ण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे पनीर मी पूर्ण छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घेतलं. नॉनस्टिकचा तवा आहे, त्यामुळे थोडंही पनीर तव्याला स्टिक झालेलं नाही आहे आणि पनीरही आपलं छान फ्राय झालेलं आहे. तर आता फ्राय झालेलं पनीर मी एका भांड्यामध्ये वेगळं काढून घेते. तर नेहमी पनीर फ्राय केलं की त्याला लगेच आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचं असते, जेणेकरून आपलं पनीर एकदम छान मऊ आणि सॉफ्ट राहील. तर हे मी कोमट पाण्यामध्ये पनीरला टाकून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आता आपल्याला काही मसाल्यासाठी वस्तू लागणार आहे, ते म्हणजे थोडंसं काजू, थोडंसं लसूण, छोटासा एक अद्रकाचा तुकडा, एक टोमॅटो, 2 कांदे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर या सर्वांचं आता आपल्याला छान बारीक चॉपिंग करून घ्यायचं आहे. तर इथे माझं चॉपिंग करून झालेलं आहे. तर आता आपल्याला मसाल्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे, त्यामुळे मी कोथिंबीरीची जी कोवळी देठं असतात त्याचा जास्त वापर केलेला आहे. तर त्यांनी मसाल्याला आणि भाजीला छान एक वेगळा फ्लेवर येतो. तर आता पॅनमध्ये आपल्याला आधी ते जे मगाशी पनीर फ्राय केलं होतं त्याचं वाचलेलं बटर आणि तेल होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसंच खूप कमी एवढं तेल आपल्याला टाकायचं आहे. तर मी खूप कमी तेलाचा वापर करते, त्यामुळे मी खूप कमी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता. तर तेल गरम झालं की इथे आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात हिरवी मिरचीही टाकून घ्या, जेणेकरून त्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत त्यालाही परतायला आपल्याला ठेवायचं आहे. तर हिरवी मिरची आणि कांदा परतून झाला की इथे छोटासा अद्रकाचा तुकडा मी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं लसूण, मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो घालून घेतला होता. आणि त्याचबरोबर टोमॅटो घातलं की टोमॅटो पटकन शिजायला हवं म्हणून थोडंसं वरून फक्त थोडंसं मीठ घातलं होतं. पूर्ण भाजीला लागेल एवढं मीठ आपल्याला घालायचं नाही आहे सध्याच. भाजीची क्वांटिटी बघून आपण नंतर एकदाच मीठ घालणार आहोत. आणि आता हे कोथिंबीरची देठं आपण इथे घालून हा सर्व मसाला आपल्याला खूप छान स्मॅश होईल असं शिजवून घ्यायचं आहे. तर मीठ घातल्यामुळे टोमॅटो वगैरे पटकन शिजतात. तर आता याला मी थोडंसं झाकून 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेणार आहे, जेणेकरून मसाले अजून छान शिजून सॉफ्ट बनते. तर आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो वगैरे आपले छान शिजलेले आहे आणि लसूण, कांदा आणि काजूसुद्धा आपला छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणाही गेलेला आहे. तर हा मसाला आता आपल्याला एका पसरट डिशमध्ये काढून थंड करून घ्यायला ठेवायचा आहे. तर हा मसाला एकदा थंड झाला की नंतर आपल्याला याची मिक्सरमध्ये एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर मसाले थंड झालेले आहे आणि आता मी याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहे.
गरम गरम मसाले जर आपण मिक्सरमधून बारीक केले तर असं म्हणतात की त्याचा फ्लेवर जातो, त्यामुळे मसाले नेहमी थंड करून नंतरच मिक्सरला त्याची पेस्ट करा. तर इथे मिक्सरला पेस्ट झालेली आहे. त्यानंतर हे थोडंसं आंबट दही आहे, ज्याला मी फेटून घेतलं होतं चम्मचने. तर हे 2 ते 2.5 चमचे मी दही घेतलं होतं. त्यामध्ये थोडंसं हळद घातलं, थोडंसं कलरसाठी फक्त किंचितसं लाल मिरची पावडर घातलं आणि थोडंसं धने पावडर घातलं. आणि आता ही थोडीशी कच्ची कस्तुरी मेथी घालून याला आपल्याला छान सर्व दह्यामध्ये मिक्स करून एक थिक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे मी आंबट दही घेतलं. चक्का दही जर असेल तर मग तुम्हाला नंतर भाजीमध्ये थोडासा निंबूचा वापर करावा लागेल. तर आता त्यानंतर पॅनमध्ये किंचितसं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी. आणि परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त बटरही वापरू शकता, पण बटर जळायला नको म्हणून थोडीशी काळजी घ्यावी लागेल. तर बटर आणि तेल छान मिक्स झालं आणि आता गरम झालं की आपल्याला 2 ते 3 तेजपानं टाकून घ्यायचे आहे. खूप काही गरम मसाले आपण इथे वापरणार नाही आहोत. 2 छोट्या हिरव्या इलायची घातलेल्या आहे, 2 छोट्या लवंगा घातलेल्या आहे आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. बस. बाकी जावित्री, मोठी इलायची वगैरे आपण इथे काहीही वापरणार नाही आहोत. मिरेसुद्धा आपण इथे काहीच वापरलेले नाही आहे. तर खडे मसाले गरम झाले की हे थोडीशी कोथिंबीर मी इथे बटरमध्ये घालून घेतली होती. ही स्टेप ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर इथे आता मी जे आपण वाटून घेतलं होतं मसाले ते घालून घेणार आहोत. तर आता हे सर्व मसाल्यांना आपल्याला छान तेल सुटेपर्यंत कढईमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. तर साधारणतः 5 ते 6 मिनटापर्यंत हे मसाले छान शिजतील आणि कढई आणि मसाले सेपरेट व्हायला लागले की आपले मसाले शिजले असं समजायचं. तर आता इथे तुम्ही बघू शकता की कढई आणि मसाले सेपरेट व्हायला लागलेले आहे, म्हणजे आपला मसाला पूर्णपणे छान शिजून गेलेला आहे. तर आता आपल्याला हे दही यामध्ये घालून घ्यायचं आहे फेटलेलं. तर जेव्हा आपण दही घालतो तर या स्टेजला दही घातलं की आपल्याला सर्व मसाले आणि दही एकदम फास्ट पूर्ण मिक्स करायचे असतात, कारण दही फुटायचे चान्सेस असतात. त्यामुळे दही घातलं की इथे तुम्ही 2 मिनटं गॅस थोडासा मोठा करून पटकन मसाले आणि दही सर्व मिक्स करा, जेणेकरून दही फाटणार नाही आणि मसाले खराब होणार नाही. तर आता हे थोडेसे स्पायसेस आहे, अगदी कमी थोडंसं एवढं मिरची पावडर, थोडंसं मीठ, थोडंसं धने पावडर आणि हळद पावडर इथे मी घालून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला या मसाल्याला छान शिजवून झालं की हे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामधलं मसाल्याचं पाणी होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर जनरली पनीर बटर मसाला हा खूप थिक ग्रेव्हीचा असतो, म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे त्याला खूप काही अशी ग्रेव्ही नसते. पण आपण आता इथे घरी बनवत आहोत, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालून त्याची ग्रेव्ही बनवू शकता. जसं की किती लोकांची क्वांटिटी घरात आहे आणि किती लोक भाजी खातील त्या पद्धतीने तुम्ही भाजीला ग्रेव्ही करू शकता. पण नॉर्मली पनीर बटर मसाला हा थिक ग्रेव्हीचाच छान टेस्टी लागतो. तर इथे मला 2 माणसांची भाजी करायची होती, तर तेवढी मी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. तर आता इथे मी ताटावरती थोडंसं झाकून त्याला 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेते. तोपर्यंत इथे आपल्याला एक छोटीशी स्टेप करून घ्यायची आहे. तव्यावरती आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायची आहे. तर कस्तुरी मेथी जर भाजून घातली क्रश करून तर त्याचे छान फ्लेवर्स ॲक्टिवेट होतात. तर आता इथे मी गरम तव्यावरती कस्तुरी मेथी लवकर जळते, त्यामुळे थोडंसं त्याला परतत राहा. तर आता आपल्या इथे भाजी ताटावरती मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं, जेणेकरून मसाले आपले खाली चिकटायला नको. तर मसाल्याची ग्रेव्ही आपली इथे शिजून तयार आहे. तेल ग्रेव्हीने छान सोडलेलं आहे. तर आता इथे ग्रेव्ही आपली पूर्ण छान शिजलेली आहे.
तर आता या स्टेजला आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे. तर पनीर म्हणजे कुणी कुणी असं न फ्राय करताही घालतं, पण न फ्राय करता पनीर घातलं तर थोडंसं असं त्याचा दुधासारखा आंबटसर असा वास येतो. त्यामुळे पनीर फ्राय करून घातलं की त्याचा वास वगैरे सर्व निघून जातं. त्यामुळे पनीर मी नेहमी फ्राय करूनच वापरते. तर इथे आता आपल्याला पनीर घातलं आणि त्याला मिक्स केला की परत आपल्याला ताट झाकून 2 ते 3 मिनटं छान भाजीला वाफ काढून घ्यायची आहे. तर आता या स्टेजला तुम्हाला जर अजून थोडी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर आता इथे मी जी आपण कस्तुरी मेथी तव्यावरती भाजली होती ती अशी हाताने क्रश करून आपण वरून ज्या पद्धतीने आपण कोथिंबीर भाजीत घालतो त्या पद्धतीने कस्तुरी मेथी भाजीमध्ये घाला आणि त्यानंतर बारीक कापलेला कोथिंबीरही भाजीमध्ये घालून घ्या. आणि आता इथे आपला पनीर बटर मसाला छान तयार झालेला आहे. तर इथे मी भाजी एका बोलमध्ये आता काढून घेते. तर अशा पद्धतीने आपला एकदम छान टेस्टी अशी हॉटेलमध्ये जशी बनते तशी चवीलाही जवळपास सेमच अशी पनीर बटर मसाल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर अजून गार्निशिंगसाठी टाकून घेतलेली आहे. तर तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, खूप छान एकदम थिक ग्रेव्ही झालेली आहे. आणि भाजीला छान आपण कस्तुरी मेथी जर आपण अशी भाजून वरून क्रश करून घातली तर त्याचा सुगंध खूप छान येतो आणि भाजीला एक वेगळा फ्लेवर येतो कस्तुरी मेथीचा. तर तुम्हाला जर ही सिंपल रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना द्या. तर रेसिपी आवडली असेल तर माझ्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल ग्रो व्हायला मदत करा. थँक्यू.